मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे. आजच्या या ट्रेनिंग सेशनमध्ये ज्याच्यात आपण बोलणार आहे डिप्रेशन या अतिशय नाजूक विषयाबद्दल. सो डिप्रेशन म्हणजे काय? आणि त्याला आपण कसं माइंड प्रोग्राम करून कमी करू शकतो, त्याची जी ग्रॅव्हिटी आहे, त्याची जी भयानकता आहे, भीषणता आहे आणि त्याचा जो वाईट परिणाम आहे, दुष्परिणाम आहे आपल्या आयुष्यावर, त्याच्याशी आपण कसं बाहेर येऊ शकतो, त्याच्याशी आपण कसं फाईट करू शकतो, याविषयी आज आपण बोलणार आहे. मी प्रोफेसर सुनीता बांदेकर तुमचं स्वागत करते मनरमनी या महाराष्ट्राच्या पहिल्या NLP बेस्ड चॅनलमध्ये. आणि आजचा आपला विषय आहे डिप्रेशन. सो डिप्रेशन म्हणजे काय? तर डिप्रेशन म्हणजे लॅक ऑफ एक्सप्रेशन. म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती स्वतःचे इमोशन्स एक्सप्रेस करू शकत नाही, म्हणजे दर्शवू शकत नाही, प्रेझेंट करू शकत नाही, ज्याला आपण एक्सप्रेस करणं म्हणजे समोर आपल्या चेहऱ्यातून, आपल्या बॉडी लँग्वेज, आपल्या देहबोलीतून आपण व्यक्त करू शकत नाही. आणि जेव्हा डिप्रेशनचा अर्थच असा आहे की तो व्यक्ती कुठेतरी ब्लॉक झालाय, कुठेतरी स्लो डाऊन झालाय, स्लगिश झालाय, ड्रेन झालाय. ती काही गोष्ट असू शकते. मे बी त्याच्या आयुष्यात एखादी घटना, त्यांनी घेतलेला एखाद्या गोष्टीचा विचार, त्याच्याबरोबर घडलेली एखादा काही नुकसान, किंवा त्याची बिलीफ सिस्टीम, त्याची जी व्हॅल्यूज होत्या त्या पूर्ण हादरून निघालेल्या आहेत आणि म्हणून तो डिप्रेशनमध्ये आहे. तर डिप्रेशन तेव्हाच येतं जेव्हा एनी पर्सन लॉस्ट होप, म्हणजे आशा, आकांक्षा आणि इच्छा एखाद्या गोष्टीबद्दल जेव्हा आपली निघून जाते, आपल्या म्हणजे हिरावून घेतल्या जाते, आपल्यापासून दूर होते, तेव्हाच आपल्याला डिप्रेशन येतं. म्हणजे बघा, जोपर्यंत ती व्यक्ती, ते सगळं आपल्याला मिळतंय, तर त्याची आपल्याला मे बी व्हॅल्यू नाही आहे. आणि ज्यावेळेस ते आपल्यापासून निघून जातं, आपल्या हातातून हिरावून जातं, रिमूव्ह होतं, तेव्हा त्याची जी म्हणतात ना, पोकळी निर्माण होते, जी एक पूर्ण व्हॅक्यूम तयार होते आपल्या लाईफमध्ये. त्याच्याने खूपदा तुम्ही बघाल लोकं एक्सप्रेशनलेस होतात. म्हणजे त्यांना वाटतं आता काही करण्यासारखं नाही, आता काही जगण्यासाठी नाही. आणि अशामुळे खूपदा त्यांच्या लाईफमध्ये एक पोकळी तयार होते आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी त्यांना काहीही मार्ग दिसत नाही, त्यांना काहीही कळत नाही, त्यांना काही सुचत नाही, त्यांची काही ॲक्शन नसते, मोमेंट नसते. आणि याच्यामुळे आयुष्यात एक खूप जास्त रिक्तपणा, खालीपणा, किंवा ज्याला आपण म्हणतो एक खोकलेपणा, एम्प्टीनेस येतो. आणि या एम्प्टीनेसमुळे त्या व्यक्तीला काही बोलावं, करावं, कसं वागावं, काय खावं, प्यावं, काहीही सुचत नाही. आणि त्याचं लाईफ पूर्ण जास्त, ज्याला आपण म्हणतो अस्तव्यस्त होऊन जाते, व्यर्थ होऊन जाते. तर डिप्रेशनच्या खूप जास्त केसेस आता आपण डे टू डे लाईफमध्ये बघतो. आज कॉलेज गोईंग मुलांचा जर विचार केला तर डिप्रेशन त्यांना याच्यामुळे येतं की कुणीतरी त्यांना नाही म्हटलं, रिजेक्शन. किंवा खूपदा आपण बघतो ते एकतर्फीच, वन साइडच लव्ह करतात आणि समोरच्या व्यक्तीला त्यांचं हे एक्सप्रेशन, त्यांचं फिलिंग्स, इमोशन्स काहीच माहीत नाही राहत. आणि तरीही त्यांना वाटतं की समोरच्या व्यक्तीने त्यांना खूप रिस्पॉन्ड करावं. आणि जेव्हा तो रिस्पॉन्स यांच्या मनोजग, म्हणजे यांना जो हवा आहे, जो डिझायर्ड कुणाकडनं रिस्पॉन्स पाहिजे, तो जेव्हा मिळत नाही, तेव्हा या लोकांना खूप जास्त नैराश्य येतं, निराशा येते किंवा डिप्रेशन येतं, असंही आपण बघतो. किंवा एखाद्या वेळेस रिझल्टच्या बाबतीत, म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या स्वतःकडनं, मे बी स्टुडंट असतात किंवा काही प्रोफेशनल्स आपण बघतो, असा रिझल्ट एक्सपेक्ट करतात की त्यांना खूप जास्त टॉप पोझिशन पाहिजे असते किंवा खूप जास्त मोठा रिझल्ट हवा असतो. आणि तो रिझल्ट त्यांच्या मनासारखा नाही लागला, नाही आला, नाही मिळाला, तर त्यांची खूप जास्त निराशा होते आणि ते लोक डिप्रेशनमध्ये जातात. किंवा खूपदा आपण असंही बघतो की एखादा व्यक्ती आपल्या लाईफमध्ये असतो तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळत नाही, त्याच्याशी कसं वागावं, त्याला आपण हर्ट करतोय, त्याला आपण नुकसान पोचवतोय, त्याला आपण म्हणजे खूप जास्त त्रास देतोय, ही भावनाच आपल्यात नसते. आणि जेव्हा तो व्यक्ती आपल्या लाईफमधनं वॉकआउट करतो, निघून जातो, तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीला मिस करून, म्हणजे त्या व्यक्तीची आठवण येऊन, आपल्याला किती आवश्यक आहे, किती हवा हवास आहे, ह्या भावनेमुळे, या इमोशनमुळे
ते कोणाला सांगता येत नाही. आपल्या चुका आपल्याला रिअलाईज व्हायला सुरुवात होतात आणि त्याच्यातूनही खूप जणांना डिप्रेशन येतं. किंवा एखाद्याच्या आयुष्यात एखादा आवडता व्यक्ती, सगळ्यात क्लोज व्यक्ती, मे बी इंटिमेट रिलेशनशिप जसं नवरा-बायको किंवा आई-वडील किंवा अ, आई-बाळ म्हणजे मुलगा-मुलगी असं जे आपण म्हणतो किंवा अतिशय जवळचा मित्र. तर असे जे रिलेशनशिप आहेत, ज्याला आपण ब्लड रिलेशन म्हणतो किंवा खूप जास्त हृदयातून स्ट्रॉंग बॉन्डिंगचे जे नातेसंबंध आहेत, ते जेव्हा तुटतात, तेव्हा त्याचा जो त्रास होतो, त्याच्याने खूपदा लाईफमध्ये डिप्रेशन येतं. आता या सगळ्या डिप्रेशनचे सिम्प्टम्स कसे दिसतात? तर तो व्यक्ती अबोल होतो. तो व्यक्ती लोकांमध्ये जाणं नाही चाहत. त्याला लोकांबरोबर बोलणं आवडत नाही. त्याला लोकांबरोबर मिक्स व्हायला आवडत नाही. मग तो कोणी का असेना, त्याला कोणत्याच व्यवहारात काहीच मजा वाटत नाही. नीरसता म्हणजे ज्याला आपण म्हणतो, त्याचं लाईफ म्हणजे कोणत्याच गोष्टीत इंटरेस्ट त्याला खुलून येत नाही. तर या सगळ्या गोष्टीचा असर काय होतो? तर एक चांगला कॉम्पिटंट माणूस म्हणजे कुशल आणि अतिशय चांगला परफॉर्मिंग व्यक्ती, चांगलं काम करणारा व्यक्ती लाईफमधून कुठेतरी मागे पडतो. आणि त्या मागे पडण्याचं कारण हेच असतं डिप्रेशन. आणि खूपदा डिप्रेशन आपण ओळखू शकत नाही आणि आपण त्याच्यावर काय करतो मेडिसिन म्हणजे खूप जास्त औषधं, ड्रग्स देतो. आणि या ड्रग्स बेसिकली आयदर आपल्याला एक्साईट करतात म्हणजे उत्तेजित करतात आणि त्याचा इफेक्ट जोपर्यंत असतो तोपर्यंत तुम्हाला सेन्स ऑफ वेलबिईंग सगळीकडे हॅल्युसिनेशन ज्याला आपण म्हणतो फॉल्स सेन्स. हॅल्युसिनेशन म्हणजे एक प्रकारचा एक खोटा असा आविर्भाव आपल्याला निर्माण होतो की सगळं चांगलं आहे. फॉल्स सेन्स ऑफ हॅल्युसिनेशन तयार होतं आणि हे जोपर्यंत त्या ड्रगचा इफेक्ट आहे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे आपल्या मेंदूवर, तोपर्यंत आपल्याला सगळं काही चांगलं ऑल इज वेल वाटायला लागतं आणि नंतर परत तसंच निराशा वाटायला, तसंच डाऊन वाटायला लागतं. म्हणजे एकदम जास्त डाऊन असं फीलिंग यायला लागतं. एम्प्टीनेस वाटायला लागतो. कुणी आपल्याशी बोलायला आलं तर आपल्याला त्याच्यावर डाऊट यायला लागतो, की हा मला का बोलतोय? हा माझ्याशी काय जवळीक साधतोय? म्हणजे असे खूप जास्त डाऊटफुल एक्सप्रेशन यायला लागते अशा डिप्रेशनच्या माणसाला. तर आता या डिप्रेशनच्या पॅटर्नला आपण कसं ब्रेक करू शकतो? म्हणजे बाय NLP डिप्रेशनला कसं तोडता येतं? कसं याच्यापासून आपल्याला अव्हॉइड करता येईल? कसं रिमूव्ह करता येईल? या गोष्टीवर आपण आता विचार करूया. तर डिप्रेशनला सगळ्यात पहिले जर आपल्याला क्रॅक करायचं आहे, तो पॅटर्न जो आपल्यामध्ये बिल्ड होतो, तर सगळ्यात पहिले आपल्याला आपली फिजिओलॉजी चेंज करता आली पाहिजे. म्हणजे सतत असं मरगळलेलं राहणं, सतत असं रडकं राहणं, सतत नो, नाही, नॉट, आता नाही, मला नाही वाटत. म्हणजे हे जे ॲब्सोल्यूट नाहीवाले जे सगळ्या गोष्टी आहे, त्या पूर्ण अव्हॉइड करायला पाहिजे. ओके. आणि आपली फिजिओलॉजी एकदम म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना स्ट्रेट इरेक्ट म्हणजे सीधं ज्याला आपण म्हणतो सरळ उभं राहणं, व्यवस्थित डोळे समोर करणं, ना की असं खाली मान घालून, खाली नजर टाकून लोकांना फेस करणं. असं जे डल एक्सप्रेशन असतं आपल्या पर्टिक्युलरली आपल्या फिजिकल म्हणजे आपली शारीरिक जे भाव आहेत, ते आपल्याला पहिले चेंज करता आले पाहिजे. दुसरं सर्वात महत्त्वाचं आपल्याला आपला जित जितका जास्त बेटर डीप ब्रीथिंग आपण करणार आणि एकदम शांत होऊन जेव्हा आपण डीप ब्रीथिंग करतो, तर आपली लेव्हल ऑफ जी आतली एनर्जी आहे, ज्याला आपण म्हणतो आपली जीवनी म्हणजे आपलं जीवनशक्ती, लाईफ एनर्जी ती आपोआप रेज होते, आपोआप वाढते. ही दुसरी गोष्ट झाली. तिसरी गोष्ट, जेव्हा आपल्याला डिप्रेशन आहे, तेव्हा एक साधासा नियम आपण स्वतःला विचारला पाहिजे ॲज इफ ठीक आहे, आता हे झालं. आता काय होऊ शकेल? याच्यापुढे काय उरलेलं आहे? काय माझ्याशी अजून वाईट होऊ शकेल? ठीक आहे, जे वाईट व्हायचं होतं ते झालं. आता मला कसं बाउन्स बॅक करता येईल? आता मला ह्याच्यातून कसं निघता येईल? आता मला त्या गोष्टीपेक्षाही चांगली गोष्ट कशी निर्माण करता येईल? कशी क्रिएट करता येईल? याच्याबद्दल माझं काय आहे? मला काय करावं लागेल? मला कोणत्या गोष्टीत स्वतःला आता पूर्णपणे झोकून द्यायचंय. हे जे पॅटर्न्स आहे म्हणजे मूव्हमेंट ज्याला आपण म्हणतो आपल्या आयुष्यात काहीतरी हालचाल निर्माण झाली पाहिजे. ती मे बी एखाद्या रिलेशनशिपमुळे येऊ शकते, एखाद्या कामाबद्दल येऊ शकते, एखाद्या
ज्याला आपण म्हणतो एखाद्या कामाच्या कमिटमेंट किंवा डेडिकेशनमुळे येऊ शकते, किंवा एखाद्या व्यक्तीला आपण मदत करतोय, हेल्प करतोय किंवा सर्व्हिस देतोय म्हणजे सेवा देतोय, त्या व्यक्तीच्या त्या हे जे सगळे पर्पज आहेत, हे नवीन पर्पज आपण आपल्या लाईफमध्ये इंट्रोड्यूस केले पाहिजे, त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये इंट्रोड्यूस केले पाहिजे. मग ते छोटंसं का योगदान होईना, छोटंसं का कॉन्ट्रीब्युशन होईना, पण ते आपल्याला करता आलं पाहिजे. ते क्रिएट जर आपण करू शकलो, तर तुम्ही बघाल डिप्रेशनची अवस्था खूप लवकर बाहेर पडते. आयदर तुम्ही मेंटली खूप एंगेज होऊन जा एखाद्या गोष्टीत, इतकं की रोज तुम्हाला काहीतरी नवीन चॅलेंज मिळते, की अरे हे मला येत नाही, हे मला जुळवायचंय, हे मला करायचंय, याच्यातून मला हे करून दाखवायचंय. म्हणजे मेंटली इतके चॅलेंजेस तुम्हाला मिळाले पाहिजे की यू नीड टू वर्क ऑन इट, म्हणजे तुम्हाला ते करावंच लागेल. आणि ते करता करता जे एक्झॉशन येईल, त्याच्याने आपोआप फिजिकल आणि मेंटल जेव्हा आपल्याला थोडासा, ज्याला आपण म्हणतो ना, एक टायर्डनेस, एक थकवा जाणवतो, आपोआप झोप यायला लागते. परत कामाच्या कमिटमेंट्स आपल्याला सांगते, नाही आता उद्या सकाळी तुला इतक्या वाजता उठायचंय, हे काम इतक्या वाजतापर्यंत या इतक्या दिवसात पूर्ण करायचंय. हे जे कमिटमेंट आहे ते आपल्याला लागले पाहिजे. आणि इमोशनली विचार कराल तर एखादा व्यक्ती आपल्याला रिजेक्ट करून गेला, आपल्याला नाही ऍक्सेप्ट केलं, आपल्याला म्हणजे त्या व्यक्तीला आपली व्हॅल्यू नाहीये, तर सर्वात पहिले स्वतःला हे समजवलं पाहिजे, दॅट इज हिज प्रॉब्लेम, दॅट इज हर प्रॉब्लेम. म्हणजे तो त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम होता, आपला नाही. आपली व्हॅल्यू जी आहे ती त्याला वर्थ नाही वाटत, इट्स ओके. असे कितीतरी व्यक्ती आहेत, अशा कितीतरी गोष्टी आहेत, अशा कितीतरी कामं आहेत ज्या गोष्टीला आपली व्हॅल्यू, आपली वर्थ ऍडजस्ट होऊ शकते, मॅच होऊ शकते. जर आपल्याला ही फिलिंग आली की सगळ्या गोष्टींना मी मॅच नाही करू शकत, आपण मॅच नाही करू शकत, पण अशा काही गोष्टी आहेत ज्याला इफ आय टच, जर मी हात लावला तर मी त्याला बदलवू शकते. आय कॅन क्रिएट अ चेंज, आय कॅन मेक अ चेंज. सो हा जो क्रिएशन ऑफ चेंज, ट्रान्सफॉर्मेशन किंवा मेकिंग अ डिफरन्स, म्हणजे एक बदल घडवून आणणं, हा भाव, हे जेव्हा आपल्या मनात इमोशन आणि अशी जेव्हा आपल्याला फिलिंग्स येतात, तेव्हा तुम्ही बघाल तुमचं डिप्रेशन आपोआप हळूहळू निवळत जातं, हळूहळू कमी होत जातं, आणि तुम्ही एका नवीन पद्धतीने, एका खूपच वेगळ्या पद्धतीने इव्होक होता. म्हणजे म्हणतात ना, एक नवीन रूप तुम्हाला मिळतं, मे बी मेंटली, फिजिकली ऑल्सो. तर एक ही गोष्ट असू शकते. दुसरी गोष्ट आहे, काही जर तुम्ही या व्यक्तीला करू शकत नाही, तर या व्यक्तीला जास्तीत जास्त तुम्ही त्याला काय करा, फिजिकल, आयदर वॉकिंग ऑर रनिंग, म्हणजे दौडवायचं, खूप चालवायचं त्या व्यक्तीला, किंवा अशा ठिकाणी ठेवायचं जिथे त्याला खूप प्रश्न विचारले जात आहे, बोलायचं आहे त्याला कुणाशी तरी. तर जेव्हा जेव्हा त्याला ही ब्रेकिंग द पॅटर्न, म्हणजे फिजिकली आणि मेंटली आपण त्याच्या आतले जे विचार सुरू आहे त्या विचारांना तडा देतोय, आणि ते सतत सतत झालं की इट बिकम लाईक हॅबिट. मग त्याला काही वाटत नाही, तो विचार आला काय, त्याच्याने तो ड्रेन नाही होत, तो नवीन विचारासाठी स्वतःला रिस्पॉन्स कसं करायचं याच्यासाठी तयार करतो. तर हा जो ब्रेकिंग द पॅटर्न आला पाहिजे. आपण अशा व्यक्तीला वेगळं एकटं ठेवून खूप त्याला बापू बापू करून, म्हणजे खूप त्याला म्हणजे अति जास्त पॅम्पर्ड करून असं ठेवण्यापेक्षा, त्याच्याही पेक्षा वर्स्ट कंडिशन्स कोणी कशा फेस केल्या, कोणी कशा सिच्युएशन मधून बाहेर आलं, वर आलं, या ज्या सक्सेस स्टोरी आहेत त्या आपण त्याला भेटवल्या पाहिजे, त्या मिळवल्या पाहिजे, त्याच्याशी त्याला इंट्रोड्यूस, परिचय केला पाहिजे. आणि त्याला वाटेल, अरे यार, माझा तर काहीच मोठा प्रॉब्लेम नाही, माझ्याही पेक्षा लाईफमध्ये किती मोठ्या मोठ्या घटना होतात, किती मोठ्या मोठ्या गोष्टी होतात, किती मोठ्या मोठ्या व्यक्तींशी असं होतं, आणि तरीही तो व्यक्ती मूव्ह होऊन आज इतका यशस्वी आहे, इतका सफल आहे. ही जे पॅटर्न्स आहेत ते आपल्याला त्या व्यक्तीला इंट्रोड्यूस करायला पाहिजे, ना की बेटा हे कसं झालं, का झालं. म्हणजे इन्स्टेड ऑफ त्याच गोष्टीचा विचार करण्यापेक्षा नवीन गोष्टी इंट्रोड्यूस करा, नवीन गोष्टी इम्प्लिमेंट करा, नवीन गोष्टीला इनिशिएटिव्ह त्याच्याकडून मिळाले पाहिजे. अशा वेळेस आपल्याला माहिती आहे त्याची ऍक्शन तेवढी पॉझिटिव्ह नसेल, त्याची एनर्जी तेवढी पॉझिटिव्ह नसेल, पण जो व्यक्ती त्याला हँडल करतोय त्यांनी आपली 90% पॉझिटिव्ह एनर्जी
90% इनिशिएटिव्ह टाकला पाहिजे आणि 10% त्या व्यक्तीला मूव्ह केलं पाहिजे आणि हळूहळू हे त्याचे 90% आणि आपले 10% इथपर्यंत हे समीकरण, हे पूर्ण इक्वेशन आणलं पाहिजे आणि तुम्ही बघाल या व्यक्तीमध्ये एक सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येईल आणि तो व्यक्ती खूप जास्त मॅच्युअर, खूप जास्त चांगल्या ग्रोथ लाईफमध्ये मिळवू शकेल. आणि याचं म्हणजे लेटेस्ट एक्झाम्पल आपल्या समोर आहे. कालच जी आपली सगळ्यांची आवडती हिरोईन आहे दीपिका पदुकोण, ती शी गॉट मॅरिड, म्हणजे तिने लग्न केलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती एका म्हणजे म्हणतात ना तिच्या लेवलनी ते भयंकर होतं. एका भयंकर ब्रेकअप पूर्ण एपिसोडमधून, डायलेमामधून ती निघाली आणि तिने स्वतः कबूल केलं, की ती खूप जास्त डिप्रेशनच्या स्टेटमध्ये गेली होती. तिला ते कोणाला दाखवता येत नव्हतं, कोणाला शो करता येत नव्हतं. तिची खूप जास्त तेव्हा अतिशय तिला मेंटली आणि सगळ्या गोष्टींनी त्रास झाला. पण त्या त्रासातून जेव्हा वेन शी कम अप, वेन शी हॅज ब्रोकन द पॅटर्न आणि म्हणजे एक मोठं बिग हार्ट म्हणतात ना, ही जी प्रोसेस आहे, जे आपण इव्हॉल्व होतो, त्या प्रोसेसमध्ये आपण जास्त मॅच्युअर होतो. आपण फॉरगेट आणि फॉरगिव्हची पॉलिसी पुढे इम्प्लिमेंट करायला लागतो आणि इवन ज्या व्यक्तीबरोबर सुद्धा आपण खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक होतो, ज्या व्यक्तीमुळे आपल्याला त्रास झाला, त्या व्यक्तीला सुद्धा जास्त बेटर आपण डील करू शकतो, हँडल करू शकतो आणि कंट्रोल करू शकतो. तर डिप्रेशनला घाबरून जाऊ नका. डिप्रेशनला तो जो पॅटर्न आहे डिप्रेशनचा, तो कम्प्लिटली ब्रेक करा मेंटली आणि फिजिकली. या दोन्ही गोष्टींनी आपण करू शकतो आणि आपण परत एक चांगला व्यक्ती, एक जास्त मॅच्युअर व्यक्ती म्हणून आयुष्यात पुढे जाऊ शकतो. तर आजचं मॉड्यूल तुम्हाला आवडलं असेल अशी अपेक्षा करते आणि डू सबस्क्राईब माय चॅनल अँड हिट द बेल सो दॅट यू विल गेट द नोटिफिकेशन. तुम्हाला नोटिफिकेशन तुरंत कळेल आणि तुम्हाला जर माझे हे सगळे ट्रेनिंग सेशन्स आवडत असेल तर असा कोणता टॉपिक आहे, असा कोणतं चॅलेंज किंवा प्रॉब्लेम आहे ज्याच्यावर तुम्हाला वाटतं मी रिसर्च करून तुमच्याशी बोलावं, तुम्हाला सांगावं किंवा तुमचे काही प्रॉब्लेम्स आहे, क्वेरीज आहे, ज्याला तुम्हाला वाटतं माझी काउन्सिलिंग आवश्यक आहे, तर जरूर कळवा. माझा ईमेल आय डीसुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लिहिलेला आहे, माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि या व्हिडिओच्या मध्ये सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता तुमचा एखादा प्रॉब्लेम जर तुम्हाला माझ्याशी डिस्कस करायचा आहे. तर मागच्या या 20 वर्षाचा पूर्ण ट्रेनिंग एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर हळूहळू ही प्रोसेस शेअरिंगची मी वाढवत चालली आहे आणि एक नवीन नवीन टॉपिक्स घेऊन तुमच्यासमोर येते. मला वाटतं माझा हा उपक्रम तुम्हाला जरूर आवडेल. जर आवडला तर जरूर लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ. सो थँक्यू व्हेरी मच. खूप खूप आभार आणि आजचा दिवस शुभ जाओ.